तुम्ही आज बसणार कवर आहे, वाजले किती? तुमचा आज विचार काय? घरी जायचंच नाही का आज? विठाला थोडं अजून चिंतन मांडायचं. तुम्ही मला पहिलंच कळलं ना, तर आम्हाला दुसरं काय कळलं. आता शिक झाड झालं, तुम्ही सज्जन आहात. एक वाक्य सांगू, ज्या भूमीमध्ये साधू तपश्चर्या करतात त्या भूमीची माती सुद्धा माणसाचं डोकं जागेवर आणते. आणि तुम्ही एवढे भाग्यवान लोक आहेत, महाराज वानखेडे साहेब आहेत, एवढी मंडळी हजर आहेत, आमदार साहेब आहे, पण तुम्ही एवढे भाग्यवान आहेत का साधूची सेवा तुम्हाला करायला मिळते. आणि प्रकल्प फार सुंदर येतो, गोसेवा, अन्नदान. कोण घालतं कोणाला? कोणाला वेळ आहे? अजून 5 वर्षाने हे इंद्रिकचं वाक्य आहे, लेबर मिळणार नाही. मजुरीने 5 वर्षाने कोणी येणार नाही. एखाद्याला जर म्हणलं कापूस याचायला येतो का, तो आपल्या कानफडीत द्यायला बसलाय. या लोकांना कुणालाही गरीब कुणी राहिलं नाही. सगळे गाववाले ध्यानात ठेवा, लोक गरिबीवर किती बोलू द्या, आपण गरिबी पाहिली नाही, आपण गरिबी पाहिली, आपण गरिबी अनुभवली. आणि आपण जेवढे लहानपणी गरीब होतो तेवढा आज एकही माणूस गरीब नाही. तुमचं काय मत आहे? आता हे गरिबी हा शब्द लबाड्या चालू आहे सध्या, लबाड्या. प्रेम, जिव्हाळा, निष्ठा, आत्मीयता हे शब्द डिक्शनरीत पाहिजे. फक्त कोणी गरीब नाही काय नाही, आपण गरिबी पाहिली नाही, अनुभवली. काय पाहिले? आपल्याला भारी कपडे होते का असे? आपल्याला 7वीपर्यंत पाटी होती, पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापर. आणि खापराची फुडी तो घोणून घरची पत्रीची घ्यायची. पत्रीची पाटी अशी नमुना होती, थुका लावल्याशिवाय उठतच नव्हती. मग थुका काय, आपण तेव्हा एका बोटाने लावित नव्हतो, नाही तर मग डायरेक्ट पाटीवर थुकायचं. आणि आपली दप्तराची पिशवी म्हणजे खताची गोण, आणि तिच्यात काय दप्तर नव्हतं, कवठ, बोर, चिचा. कमराला काय पट्टे होते का? करवट्याला लाकूड. भूक लागली का आट्टा चालवायचा, जेवला का आट्टा उतरायचा. आणि अंडरपॅन्ट विपवत नाही, अख्खा मोकळा कार्यक्रम नवी. तेव्हा असं वड्याला पाणी राहायचं. आपण सगळे आंघोळीला कुठं? वड्याला. मोकळे चड्ड्या वड्याच्या कडाला, आपण वड्यात बाहेर यायचं, वाळूच पडायचं. तांबा कपात होतं का नाही बोला? आता यांना बाटलीतलं पाणी आहे, आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी? काय पाणी का असं काय कार्यक्रम होता? आला का दगड सापडायचा, दगड नाही सापडला का थोडं मागं सरक, थोडं पुन्हा सरक. पहिलं कौतुक, शेतकरी वर्गाला 2 वाक्य सांगणार आहे मी. सांगू? सांगू. एक, मी स्वतः शेतकरी आहे. शेतीला जॉईंट व्यवसाय करा तरच शेतकरी वाचेल. तुरीवर कपाशीवर लग्न शाळा होणार नाहीत. शेतकऱ्याने 2 गोष्टी केल्या पाहिजेत. शेती ठिबक केली पाहिजे, यांत्रिक केली पाहिजे, आणि शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे. 12वीचे आज मोकळे झाले. संपली ना रे परीक्षा? आज संपली ना? मोकळं. 2 पेपर राहिले. कॉमर्सचे राहिले, आर्टवाले झाले मोकळे आज. कॉमर्सवाले झाले मोकळे, सायन्सवाले झाले मोकळे. 12वीची परीक्षा संपली. 26 तारखेला 10वीची संपत. सगळ्या पालकांना सांगतो, ही पोरं सुट्टीत घरी सांभाळू नका. यांना फिटरच्या हाताखाली ठेवा, टर्नरच्या हाताखाली ठेवा, हमाल्या करायला लावा, पण 100 रुपये कमवायला काय लागतं हे यांना कळू द्या. त्यांचे 100 आपल्याला नको, त्यांनाच देऊन टाका. उलटी आपण 100 देऊ त्यांना, पण यांना रुपया कमवायला काय लागतं हे कळू द्या. याच्यावर तुमचं काय मत आहे? यांचे मोबाईल भारी आहेत. मोबाईल आहे ना तुला? चॅटिंग करतो का? कोणाशी? काय लबाड बोलतो तू?
माझ्या नजरेतून सुटत असतो का तू? नाही, थोडा मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे. आता हे आम्ही वापरत नाही मोबाईल, मी वापरत नाही मोबाईल, मला मोबाईल नाही, एकदम सुखी. मोबाईल वापरत नाही, आपल्याला फेसबुक नाही, ते व्हॉट्सअप फिट्सअप काय म्हणतात ते नाही, काहीच नाही, कॅमेरा नाही, काय. उलटे माझे कीर्तन यूट्यूबला टाकून लोक श्रीमंत झाले, माझा गेम केला. माल त्यांनी छापला आणि गेम माझा केला. उलटे ते पैशाच्या. मला व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. मोबाईल आपला 2-2.5 हजार रुपयाचा आहे, तो कधी विकत घेत नाही. कोणच्या उद्घाटनाला गेलो तेवढा घेतला. त्यामुळं मानसिक संतुलन स्थिर राहतं. गायक वादकोणी सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन कर, आभार मानल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई. पुढच्या सूचना सांगायला कोण आहे? पुढच्या सूचना सांगायला चला, चला लवकर. चला लवकर. विठोबा रखुमाई, हार घालायला विठोबा. राजेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आरतीचा नियम आहे का? कुठं प्रेम होत असत दरिद्री. हे प्रेम, हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर मी प्रेम करावं. हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं. आणि आपण इतके नादान नाही का एवढं सुंदर हृदय कुणालाही द्यावं. हसण्यावरी गोष्टी नेऊ नका, विनोद आहे का बोला. काम आहे हा, काम. 12च्या 12 फांद्या ऐकायचे आहेत. काम काम. जोपर्यंत शालेय परिसरात विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मोबाईल शैक्षणिक काळात बंद होत नाहीत तोपर्यंत हे कार्यक्रम असे चालणार. याच्यावर तुमचं काय मत आहे? विद्यार्थी वर्गात मोबाईल नेतो, शिक्षक शिकवताना मोबाईल आला तर बोलतो. बोलायचं नाही. ह्या जगात जो खरा बोलेल तो सकाळी दिसणार सुद्धा नाही. दारूवर कोणी बोलायचं नाही, धर्मावर कोणी बोलायचं नाही, भ्रष्टाचारावर कोणी बोलायचं नाही. दाबून मारला समाज ह्या लोकांनी, दाबून. फक्त समाजाचा वापर करायचा, यूज अँड थ्रू, बाकी काहीच नाही. बस सीजन. MSc PhD माणसं तुम्ही 10,000 रुपये महिन्यानं पगाराला वापरलेत नाहीये. नाही, पाप केला त्याच्या आईने, पाप केला. स्वतःच्या गळ्यातले दागिने म्हणून तिने मुलगा शिकवला. तिच्या जीवनात सुख काय? 42 वर्ष वय झालंय त्याचं, त्याला 10,000 पेमेंट आहे. त्यानं बायको करून बंगला बांधायचा कधी? करा विचार. तुम्हाला फक्त गुलाम म्हणून वापरलं ह्या लोकांनी, गुलाम. आणि तुम्ही गुलामाचा हात. हे ध्यानात ठेवा. काम आहे तो. आता शिकी एक झालाय, काम आहे. आज जर शैक्षणिक कालावधीमध्ये जर विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मोबाईल बंद केले तर 50% काम कमी होईल. तुमचं काय मत आहे? पण जो बोलन त्याची बातमी, जो बोलन त्याची क्लिप, जो बोलन त्याची पट्टी, जो बोलन त्याचा गुन्हा, मेलाच तो. लगेच इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या. गेम त्यांच्यावर योग्य ती कारवाई. मी आहेच लफडे निस्तारायला. माझ्या भोवती रोज लफडे, रोज. असा दिवस गेला नाही का माझ्या भोवती लफडं नाही. उठलो का लफडं सुरू. आज बाईला बोलला ना उद्या घड्याला बोलला. एक वाक्य सांगू साधूच्या भूमीत, कुणीतरी खरं बोललं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि खरं जर बोललं नाही तर आपण संपलो. हे 96 कोळी खानदान रक्त आहे, हे छत्रपतीचं रक्त आहे. हे 96 कोळी खानदान रक्त आहे, हे छत्रपतीचं रक्त आहे. याला वाकायची सवय, मोडायची सवय, वाकायची सवय नाही. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, बुट चाटून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय नाही. हे रस तुम्ही गाण टाकलं. कुठे आहे आम्ही? आता एक झालाय बर का. कोण आहे तो?
भिकार पोरांच्या नादी लागायचं, जिंदगी संपली. काम, दुसरा आहे क्रोध. आणि पाया पडतो साधूच्या जयंतीला, रागाला आकळा. आकळा खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही. मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाही. बलात्कार करायला 5-6 दिवस लागत नाही. पण त्याची फळं वाईट आहेत. तुमचं काय मत आहे? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर लाग देतो इंद्रिकर बोकस, मुकशील तो. इंद्रिकर काय एका झापडीचा गडी नाही, पण ते 10 लाख खर्चायचे कवा. एक वाक्य सांगू, 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. आणि ज्यांनी राग जिंकला त्यांना श्री संत लहानोजी महाराज म्हणतात. आज साधूची जयंती पूर्ण करून देतो तुम्हाला. रागाकडा खून का होतो, गोळीबार का होतो, मर्डर बरे बंद कर दे, मर्डर का होतो, बलात्कार का होतो, त्याचं कारण क्रोध आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? अरे अगरबत्तीचा चटका बसला तर माणसाला चटका बसला तर अगरबत्ती ठाकून देतात. क्रोध इतका वाईट आहे, मारला जातो माणूस, मारला आणि मेलेल्या माणसावर दगडाने ठेचला जातो आणि त्याचे तुकडे करून प्रेतात गुणीत घालून प्रेत फेकली जातात. कोण करतो? क्रोध. कोण करतो? अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. बायको पेटवली जाते, प्रेयसी पेटवली जाते, माणूस भोकासला जातो. का? क्रोध. कुठे आम्ही? 2 झाले आताशी. 3 लोभ. आज ही सगळी माणसं फक्त पैशासाठी जगतात. तुमचं काय मत आहे? आणि लोकांना 3च गोष्टी लागतात, भोग, धन आणि मान. काय लागत नाही, कोणाला रोग नाही झाला. हे गरिबी बिरिबी सगळ्या लबाड आहेत. कोण गरीब आहे? गरीब आहेत की दारू कोणीच पेत नाही. गरीब आहेत का मारामाऱ्या कोणी करीत नाही. कोण गरीब आहे? लबाडे हाणायचे. तर गरीब नाही काय नाही, फक्त 3 गोष्टी लागतात लोकांना, भोग, धन आणि मान. आणि आज मानासाठी जगत आहेत लोक. फक्त मान. कोटी रुपये घालतात लोक फक्त मान. मान. काही कळत आहे? 60% ग्रामपंचायत सदस्यांना इंग्रजी पत्र वाचता येत नाही. बोला तुमचं काय मत? आणि 60% ग्रामपंचायत सदस्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही. त्यांनी भरून दाखवा. पण जो बोलल त्याची बातमी पडल, बोलन त्याचा गेम होईल. वस्तुस्थिती खरी का खोटी? बोला. एकीकडे शाळा काढायच्या, एकीकडे कॉलेज काढायचे, एकीकडे जग शिकलं पाहिजे म्हणायचं आणि शिकलेल्यांना द्यायचंच नाही. का सरपंच ग्रॅज्युएट होत नाही गावात? का 12वी पास वर्ग सदस्य होत नाही? तो निदान पत्र तर वाचीन, पण त्याला होऊ द्यायचं नाही. नाही नाही, तो झाल्यावर काय विकासाची कामं करा करा. तुम्ही दरिद्रीचे, तुम्हाला काय नाही, तुमचा वापर आहे. गेलं बॉम्बाला सगळं. काम, क्रोध. तिसरा कोण आहे? लोभ. 3 झाले बरं का, 12 आहेत अजून. 3 आणि ही काळाची 4. पहिला काम, दुसरा क्रोध, तिसरा लोभ, चौथा मत. आणि आज सगळ्या लोकांच्या अंगात काय घुसलाय? मत. पूर्वी लोक देवाला जास्त मानत होती, आता साहेबाला मानायची पाळी आली. घरकुल, नोकरी, मत. मत आणि मत ऐका आता 2 मिनिटात. या 4 वर्षात दशक्रियेला जायची लाज वाटते. माझ्या समोर आता तुम्ही 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात. तुम्ही काय मत आहे? 93, 100 लोकांमध्ये 93 लोक तुम्हाला इथं दाखवतात दारुडे. इथं काय मत आहे तुम्ही? करा 100 लोक रांगेत उभे, 93 लोक दारू पितात. बोलतो
आम्ही बोलतो तर आम्ही गुन्हेगार. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षात 10 क्रियेला जायची लाज वाटते. 22-24 वर्षाच्या पोराने मरावं आणि 70 वर्षाच्या बापाने त्याला पाणी पाजावं. कोणता न्याय? कोणता न्याय? बापाच्या अगोदर गेलाय, आईच्या अगोदर मुलगा गेलाय. कोणता न्याय? कोणता न्याय? 40% शाळेतली पोरं मोबाईल मधले रमी खेळून भिकारी झालेत आणि 40% पोरं मोबाईल मधल्या शेअर मार्केटनं गाड्या विकून मोकळे झालेत. असे इथं 3 जण आहेत. आता नाहीये. 2 रुपयाला 36 रुपये तुमच्या बापाची पेंट आहे का? लाज नाही वाटत का? अय गेले नाही तुमचे पैसे? गाजर गाजर कधी नाही. हा विनोद आहे, हा विनोद आहे, हा टाइमपास आहे. पुढे ऐका, डोकं बंद होईल तुमचं. या 4 वर्षात बापानं खांदा दिलाय मुलाला, दिलाय का नाही बोला? आई जिवंत आहे, मुलगा गेला. पुढे ऐका, डोकं बंद होईल तुमचं. या बऱ्या या 4 मोबाईल मध्ये गेले. या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात मरण पावला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लानारी पोरं उडी आणतात. उड्या काय माहित त्या पोराला माझा बाप गेला, काय माहित त्या पोराला माझी आई विधवा झाली, काय माहित. ती पोरं आईला विचारतात, आई काय कळतं का माझ्या बाबाला लोकांनी भेटवलं, माझ्या बाबाला लोक आंघोळ घालतात का? आणि प्रेत रस्त्यानं घेऊन झाली. ती पोरं विचारतात, आई काय केलं का माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुठं चालवलं काय? आई सांग कुठं चालवलं माझा बाप? आणि प्रेत पेटवलं, सगळे लोक रडतात आणि ती पोरग म्हणता, आई माझा बाप पेटला काय? पेटवला माझा बाप. आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग शाळेत जातात, पोरं म्हणतात, तू शाळेत का आला नाही? माझा बाबा देवा घरी गेला. शाळा लघवीला सुटली की पोरं म्हणतात, तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. ती पोरं म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय तुझा बाप. ते पोरग घरी येताना आईला म्हणताय, मेलाय माझा बाप. या 4 वर्षात 3रीचं पोरग बापाच्या दसक्रिया. बोला काय म्हणणार? आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला परत बोलवायचं नाही. त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय मानलं. आणि सगळे दारुडे ध्यानात ठेवा, नालायक हो, बेवडे हो. दारू भरपूर प्या, दारूवर कोणी बोलायचं नाही. दारूबंदीवर कोणी बोलतं का? बोलले होतो सकाळपर्यंत दिसन का? रात्रीत गेम त्याचा. दारू भरपूर प्या, दारू आंघोळीला वापरा, दारू बाथरूमला न्या, दारूने हातपाय धुवा. फक्त लहानूजी महाराजांच्या जयंतीत सांगतो, तुम्ही बायका करू नका, बायका नका करू. एखाद्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करू नका. तुमचं काय मत आहे? इतकी नालायक आवलं ते दारुड्याची. दळणं इकून दारू पिणारी लोक आहेत, दळणं इकून. तळायला गेला दळणच इकलं. भांडे इकून दारू पिणारे, भांडे इकून. अरे नालायक हो, दारुड्या जर दारू पिऊन येणार असेल ना तर त्याचं पोरग बाप येण्याच्या अगोदर झोपून घेताय. माझा बाप पिऊन आला ना, आईला हाणेन माझ्या, आणि माझ्या आईला माझा बाप हाणेल, तेव्हा मला हे डोळ्याने पाहता येणार नाही. बापाचा आवाज आला की पोरं खाटाखाली झोपतात. आणि ही नालायक अवलाद बाहेरून जेवून येते, बायकोला खाऊन सुद्धा देत नाही.
आणि अडाणी लोक दारू पेले तर चालतील, पण सुशिक्षित लोक त्यांच्यापेक्षा जास्त दारू पितात. तुमचं काय मत आहे? पण ते एवढं आहे, मग ते स्टँडर्ड एवढे आहेत, म्हणजे दर्जेदार, सगळे झोपल्यावर झिरोचा बल्ब लावून रिलॅक्स, मुळीच चकना, त्याला दर्जेदार बेवडा म्हणायचं. VIP दारुड्या. यावर तुमचं काय मत आहे? महाराज महाराजांच्या पुण्यतिथीला जयंतीला 7 वाक्य सांगणारे मी तुम्हाला, थोडे आठवले म्हणून सांगतो. अभंग थोडा राहील, 1 मिनिट बाजूला जाईल, गेला चालेल. 1, अंगातली ताकद जपून वापरा. बोला तुमचं काय मत आहे? अंगातली ताकद मारामाऱ्या करायला वापरू नका, अंगातली ताकद दंगली करायला वापरू नका, अंगातली ताकद धर्मासाठी वापरा. कोणाचा प्रचार करायला वापरायची नाही, कोणाच्या वाढदिवसाचे बोर्ड ठोकायची आपल्याला गरज नाही. त्याचा तो ठरीन, त्याचा बापन तो पाहिजे, आपला काय संबंध नाही. आपण भिकारी आहेत का? 250 रुपये रोजानं सभेला जायला दरिद्री आहे का आपण? अंगातली ताकद, काळ्या आईची सेवा करा.